प्रतिबिंब जनमानसांचे। मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा कशामुळे? आमदार संग्राम जगताप यांनी सांगितली खरी कारणे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप युतीला मिळालेल्या यशामागील कारणांवर भाष्य करत आमदार संग्राम जगताप यांनी 2 मुद्दे ठळकपणे मांडले। आज 25 जानेवारी रोजी बोरुडगाव येथील कार्यक्रमात त्यांनी बोलताना सांगितले की नगरच्या जनतेने विकासकामे आणि हिंदुत्वाचा मुद्दा या 2 आधारावर आम्हाला भरभरून पाठिंबा दिला। या निवडणुकीत युतीला बहुमत मिळाले असून राष्ट्रवादीला 27 तर भाजपला 25 जागा मिळाल्या। आमदार जगताप म्हणाले की शहरात विविध विकासकामे राबवली गेली असून त्याच कामांची पावती नगरकरांनी मतांच्या रूपाने दिली। तसेच हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवत पुढील काळातही शहरातील अनेक विकास कामे सुरू राहतील असे त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी नगरकरांचे आभारही मानले। हिंदुत्वाची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि प्रत्येकाची ती जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे। आता जशी तुम्ही आम्हाला मताच्या माध्यमातून जबाबदारी देता, पण कर्तव्य हे कोणाला सांगावं लागलं नाही पाहिजे। त्यामुळे हिंदुत्वाचं हे कर्तव्य आपण प्रत्येकाने वेळोवेळी बजावलंच पाहिजे। ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल त्या त्या वेळेला आपल्या प्रत्येकाने ते कर्तव्य बजावण्याचं काम हे आपण केलंच पाहिजे। त्यामुळं आता मगाशी त्यातनी गाडीत मला ते म्हटले की सुरेश भाऊचं तुम्ही सांगितलं दुपारी बनसोडेंचं गाडी जाताना मला सांगत होते बांगरे आणि येवले साहेब की सुरेश भाऊचं दुपारी आम्ही सांगितलं की ते हिंदुत्व मिळून आले। मी म्हणलं नुसतं सुरेश भाऊचंच नाही, संबंध अहिल्यानगर शहरामध्ये फक्त 2च मुद्द्यावरती निवडणूक झाली, ती एक विकास आणि दुसरं हिंदुत्व, याच्यापेक्षा वेगळं काही नाही। आणि त्यामुळे भविष्यात देखील आपला विकासाचं काम आणि दुसरं काम हिंदुत्वाचं हे आपलं कर्तव्य म्हणून आपण सगळेजण हे करत राहणार आहोत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये या दोन्ही कामांमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होणार नाही। त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने काम करत राहायचं। साहेब, आपल्याला कुठं जायची गरज नाही, आपल्या हातात सगळ्यांच्या घड्याळ आहेत। ते आधी दादा सक्षम नेतृत्व, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका। राजकारणामध्ये चर्चा होत असतात, याच्यावरती बोललं म्हणजे कुठल्या पक्षाचं कुठलाही याच्यामध्ये लावण्याची गरज नसते। आज अनेक लोक आहेत की पक्षविरहित वेगवेगळ्या स्तरावरती काम करतात। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।